मी राजेंद्र पुजारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 171 शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघ। हा आपला झोन 49 आहे। के सी ए पब्लिक स्कूल आहे। त्यामध्ये आपण एक यूथ बूथची संकल्पना केलेली आहे की ज्यामध्ये आपण जास्तीत जास्त तरुण मतदार जिथे असतील तर ती यादी पाहून तिथे यूथ बूथची संकल्पना आपण केलेली आहे। आणि याच्या पाठीमागचा विचार असा आहे की आपल्या तरुणांना जास्तीत जास्त संदेश जावा की बाबा तुमचं ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेणं खूप गरजेचं आहे की जे तुम्ही जेवढं तुम्ही सहभागी व्हाल त्यामुळे आपल्याला नवीन आपल्याला आपला देश घडवायचा आहे त्यासाठी तुमचा सहभाग खूप उपयुक्त आहे। त्यासाठी प्रत्येक तरुणाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। त्यासाठी ही आपण यूथ बूथची संकल्पना मांडलेली आहे। शिवाय मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वीपची संकल्पना पण मांडलेली होती। त्या स्वीप संकल्पनेतर्फे आपण गेले एक महिनाभर प्रत्येक मतदाराच्या जवळ जाऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या होत्या। नाट्यपथक असू दे, अजून काही इतर कार्यक्रमाद्वारे आपण त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित केले की तुम्ही मतदानामध्ये सहभागी व्हा आणि आपली मतदानाची टक्केवारी वाढवून एक आपल्याला चांगला देश घडवता येईल ह्यासाठी ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे। जी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक चाललेली आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाने एक मतदारांना सुविधा देण्यासाठी एक स्पेसिफिक अशा सूचना देऊन ठेवलेल्या आहेत की बाबा मतदार ज्यावेळेला मतदान करण्यासाठी येतो त्यावेळेला तिथे त्याचा कमीत कमी वेळ जावा, त्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर मतदान करता यावं आणि कमीत कमी त्रास व्हावा ह्यासाठी काही मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत निवडणूक आयोगामार्फत। त्यामध्ये क्यू मॅनेजमेंट एक आहे की बाबा क्यू मॅनेजमेंट अशी करा की प्रत्येक मतदार कमीत कमी वेळेमध्ये मतदान करू शकेल। त्यावेळेला त्याबरोबरच ज्येष्ठ लोकांसाठी जर का थोडी रांग लागली असेल तर तिथं बसण्याची व्यवस्था आहे। दिव्यांग मतदार असेल तर त्यांना तिथे व्हीलचेअरमार्फत रॅम्प वगैरे बनवून कुठलाही अडथळा न येता त्यांना त्रास न होता मतदान करता यासाठी त्यांना त्या आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। शिवाय प्रत्येक मतदाराला पाण्याची सुविधा आहे, शौचालयाची सुविधा आहे, ह्या सगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत। आतमध्ये जो आपला पोलिंग स्टाफ असतो त्यांनाही आतमध्ये कशाची कमतरता जाणवू नये, पाणी, जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जागेवरती पुरवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। माझं नाव वीणा मते, झोनल ऑफिसर, झोन नंबर 149। आणि आमच्या इथे जो आम्ही युवा बूथ तयार केला आहे त्यामध्ये सगळे कर्मचारी पण युवा आहे, PRO, PO1, PO2, PO3। आणि ही संकल्पना अशी आहे की युवा मतदारांना जास्तीत जास्त मतदान करावं, देशासाठी स्वतःच्या भविष्यासाठी काहीतरी करावं। आणि आपण त्यांना मतदान करतो आहे, त्यांना एक तुळशीचं रोपटं पण देतो आहे त्याचबरोबर, आणि अजून त्यांना प्रोत्साहित करते की मतदान करा। नमस्कार, माझं नाव श्रीमती मनीषा पंडित, मी स्वीप नोडल आहे 171 मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ। ह्या बूथची संकल्पना यूथ बूथ अशी आहे, म्हणजे जास्तीत जास्त युवांना आम्ही या बूथवरती प्रेरित करीत आहोत की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं। आजचा दिवस मतदानाचा आहे, तुम्ही तुमचा हक्क बजवावा। यंग वोटर्सला या बूथवरती अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणा किंवा त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही ही तुम्ही पाठीमागे बघू शकता रांगोळी काढलेली आहे, त्यावरती आम्ही विशेष मतदानाचा संदेश दिलेला आहे, बलून आणि फ्लावर्सने डेकोरेशन केलेलं आहे, सेल्फी बूथ त्यांच्यासाठी खास बनवलेला आहे। आणि ॲडिशनली आम्ही एक हॉपस्कॉटचा गेम इथे केलेला आहे, म्हणजे लहानपणाची सगळ्यांची आठवण असते की गेम खेळायला कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं। सो ती संकल्पना अशी आहे की जर तुम्ही फर्स्ट टाइम वोट केलं आहे यू आर हॅपी, देन प्ले गेम अँड गिव्ह अस अ हाय फाय। सो म्हणजे एंडिंगला तुम्ही हॅपी वोटर आहात आणि तुम्हाला छान वाटतं आहे तर तुम्ही तो गेम खेळावा। आणि आम्ही आनंदाने मतदान केलं आहे। आम्ही
या देशहितासाठी मतदान केलेलं आहे. आमचं पहिलं मतदान हे देशहितासाठी आहे. या संकल्पनेतनं हा यूथ बूथ साकारला आहे. पिंक बूथ हा सखी बूथ असतो, जो खास महिला PRO यांनी चालवलेला असतो. आणि ग्रीन बूथ हा जो आहे तो त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे आपण टाकाऊपासून टिकाऊ म्हणा किंवा झिरो वेस्टेज असा बूथ आहे, इको फ्रेंडली बूथ आहे. तर त्या ठिकाणी प्रत्येक तुम्हाला प्लांट्स दिसतील. तिथला जो त्यांनी सेल्फी पॉईंट बनवलेला आहे तो सुद्धा इको फ्रेंडलीच आहे. रांगोळी पण आपण फुलांनी पानांनी सजवलेली आहे. म्हणजे लोकांनी जास्तीत जास्त प्लांटेशन करावं. तुम्ही घराच्या बाहेर पडत असताना तुम्ही मतदान कराल आणि मतदान केल्यानंतर एक झाड तुमच्या नावाचं लावाल. म्हणजे मतदानाबरोबर इको फ्रेंडली एक आपण संदेश देत आहोत असा. माझं नाव सुप्रिया आहे आणि हा युवा मतदार केंद्र आहे आणि मी इथेच वोट केलेलं आहे. आणि त्यानंतर मी हा हॉस्पॉच गेम खेळलेला आहे आणि मला वोट करून खूप आनंद झालेला आहे. आय एम अ हॅपी वोटर. थँक्यू.